कादंबरीचं नाव आहे युगंधर. लेखक आहेत शिवाजी सावंत. श्रीकृष्ण भाग 16. शुभ्र धवल हिमकणांच्या वर्णाची भरगच्च दाट दाढी होती त्यांची. शुभ्रच उत्तरीय व अधरीय त्यांनी अंगी परिधान केलं होतं. मस्तकी रुद्राक्षमाळांत पिळदार बांधलेला तसा जटाभर होता. कितीतरी वयस्क तरीही सतेज मुद्रेचे प्रशांत नेत्रांचे भृगुश्रेष्ठ परशुराम शांतपणे हसले. म्हणाले, तुझ्या आगमनानं या भूमीचा उद्धार झाला आहे. मी जाणतो तू कोण आहेस ते. चल आश्रमात. प्रथम विश्रांती आणि फलाहार घे, मग बोलू आपण. त्यांचे बोल पाषाणखंडावर आदळणाऱ्या परशूच्या ध्वनीसारखे कणीदार, ठणठणीत व प्रणवमधुर होते. विश्रांतीनंतर भृगुवर्य परशुरामांनी अतिशय आस्थेने आमच्या प्रवासाची खोदून विचारणा केली. मी त्यांना यादवांना डोकेदुखी ठरलेल्या जरासंधाच्या आक्रमणाचा सल यथासांग विशद करून सांगितला. माझा दक्षिण यात्रेचा वृत्तांत ऐकून जरासंधाचा पेस समजून येताच ते विचारात पडले. काही क्षण डोळे मिटून घेत ते जसे आत्मलीनच झाले. मग म्हणाले, यादवराज श्रीकृष्णा, मथुरा सोडण्याचा तू घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. इतरांना नि प्रत्यक्ष यादवांना पटेल असं त्यांचं कारणही तू घोषित केलं आहेस. मी जाणतो तू मथुरा का सोडलीस ते. मथुरेतच का, कुठेच तू कधीच स्थिर राहणार नाहीस. तू आहेस चक्रवर्ती, सदैव फिरणारा. तुझ्या पायांचा स्पर्श होईल ती भूमी उद्धारणार आहे. यासाठी तू सतत चालतच राहावास. जरासंध तुझा असशील तिथे शोध घेत येणारच. यासाठी मला तुला संकेत आहे की तू तुझ्या लोकांसह आता बळकट व सुरक्षित नैसर्गिक वृजन असलेल्या अशा गोमंत पर्वतावर जावस. तुझं यादव सैन्य तिथे तुला मिळतात जरासंधाचा यथासांग समाचार घ्यावास. तुझ्या गोमंताच्या विजयानंतर पुन्हा भेटीला ये. तुझ्यासाठी एक अमोल आणि अपुर्य अशी भेट मी युगानुयुगा जपून ठेवलेली आहे. ती स्वहस्ते तुझ्या स्वाधीन करून मुक्त होईन मी एकदाचा. अन्य कुणालाच मी ती देऊ शकत नाही. एव्हाना आमच्या चर्चेत भाग न घेणारा पण आचार्यांच्या प्रभावी दूरदृष्टीने दिपून गेलेला बलरामदादा धाक चेपल्याने धैर्याने म्हणाला, भगवान, लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं होईल. क्षमा असावी. विचारावं की नको या संभ्रमात आहे मी. अनुज्ञा असेल तरच विचारावं म्हणतो. दोन्ही हात जोडून दादा भृगूंसमोर नम्र लवला. हे त्याचं रूप मला सर्वथा आगळंच होतं. असा नम्र तो प्रत्यक्ष आईबाबांसमोरही मला कधी दिसला नव्हता. निःशंक विचार बलरामा. भृगुतेज हसतच शांतपणे उत्तरले, भगवान, नेहमी खांद्यावर पेलता असणारा आपला तळपता परशू आमच्या भेटीच्या वेळी आपल्या स्कंधावर कुठं दिसला नाही तो. काय आपल्या क्षत्रियांच्या दमनसत्राच्या प्रतिज्ञेत पालट झाला आहे? की काही म्हणतात त्यांच्याप्रमाणे आमच्या यदू महाराजांपासून क्षत्रियत्वाचा लोप झाला आहे? दादाने हलकेच खांद्यावरून उतरून ठेवलेल्या सोनेरी फाळाच्या नागराकडे बघत भृगुश्रेष्ठ क्षणभर दाढीभर हसत म्हणाले, मी नाही, तुझा बंधू श्रीकृष्णच देईल तुला याचं पटणारं समर्पक उत्तर. त्याने अपार शांत दृष्टीने सहेतुकपणे माझ्याकडे बघितलं. माझी आणि भृगुश्रेष्ठांची दृष्टीभेट होताच दोघंही हसलो. भृगुश्रेष्ठांनी दिलं असतं तेच नेमकं उत्तर दादाला व आमच्या यादवांना उद्देशून मी पटकन दिलं. भृगु व यादवजन हो, परशु हे प्रतीक आहे, बुद्धीतल्या तणांची स्वच्छता करणारं. भगवानानं क्षत्रियांच्या ज्ञातीचं कधीच वैर नव्हतं. क्षत्रियत्वाच्या नावाखाली उद्धत व बलांध झालेल्या ज्या अविचारी शक्ती जीवनाच्या वाढ व विकास या मूलभूत लक्षणात खंड आणीत होत्या, त्या वृत्तींशी वैर होतं त्यांचं. आवश्यक ते कार्य पार पाडताच त्यांनी हेतुपूर्वक आपल्या खांद्यावरून परशू उतरवून ठेवला. त्याचं प्रतीक म्हणून त्यांच्या शिष्यांनी प्रथा म्हणून तो खांद्यावर धारण केला आहे. दादा, उद्या तूही तुझं कार्य होताच खांद्यावरचा नांगर असाच उतरवून ठेवशील. तरीही तुला नावाला तो सदैव चिकटूनच राहील. हलधर म्हणून ओळखेल उद्याचं जग तुला. आपल्या क्षत्रियत्वासंबंधी म्हणशील तर तेही जन्मावर कधीच नव्हे.
तर अंगीच्या विक्रमावर अवलंबून आहे. मला वाटतं भगवानांनी त्यासाठीच आपणाला सूचक आशीर्वाद दिले आहेत. मला द्यायची अमोल भेट त्यांनी त्यासाठीच राखून ठेवली असावी. बरोबर, मला माहीत होतं हा अचूक बोलेलच. श्रीकृष्णा, बलरामा, माझे तुम्हा दोघांनाही उदंड आशीर्वाद आहेत. कृष्णा रामा, जय तू, जय तू, जय तू. उजव्या हाताशी मला आणि डाव्या हाताशी दादाला बिलगत घेत परशुरामांनी आम्हा दोघांचेही खांदे प्रेमाने थोपटले. त्यांच्या स्पर्शात कितीतरी आश्वासक ऊब होती. विण्णेकाठच्या भृगू आश्रमात भगवानांचा 2 दिवस अगत्याचा पाहुणचार घेऊन आम्ही गोमंत पर्वताकडे निघालो. गोमंत आम्ही आजवर ओलांडलेल्या सर्व पर्वतात अतिशय घनदाट अरण्याचा होता पर्वत. लांबच लांब पसरलेला, उंच व दुर्लभ असा. याच्या पायथ्याशी उंच दाट आणि जाड पानांची सागाच्या वृक्षांची घनदाट वनच वन पसरली होती. त्यामागं क्रमशः उंच उंच होत गेलेल्या या लांबलचक पर्वतावर जांभूळ, आम्र, ऐन, खैर, अंजन, शिसम, केंजळ, कांचन अशा कितीतरी वृक्षांची घनदाट व किर्र रानं पसरली होती. पर्वताच्या शिखरावर तेवढा काही भाग पठारासारखा मोकळा होता. तोही दाट हरळी व तुरळक झाडोऱ्यांना व्यापला होता. या पठारावरून पश्चिमेच्या कदम वंशाच्या गोमंतक राज्याचा भाग स्पष्ट दिसे. मी आणि दादा पाठीशी आमचे निवडक यादव घेत गोमंताच्या घनदाट अरण्यात शिरलो. संध्याकाळपर्यंत आम्ही पर्वताचं शिखर गाठलं. लागलीच परशु, कोयते, कुठारी चालवून आमच्या यादव पथकांनी काही भक्कम पर्णकुट्या पठारावर उठविल्या. त्या दिवशी त्या उंचच उंच पाषाणखंडावर चढून डोळ्यांच्या हातची झड घेत मी दूरवर अनंतात दिसणारी पश्चिम सागराची दूरवरची रुपेरी पाणरेख डोळाभर बघून घेतली. शेजारी असलेल्या दादाला म्हणालो, मला कळत नाही, गोकुळात असताना मला नेहमी यमुनेची ओढ लागे आणि जेव्हापासून शंखासुराच्या निमित्ताने हा पश्चिम समुद्र जसा एकदा बघितला आहे तेव्हापासून याचीही तशीच अनावर ओढ का लागली आहे? एकदा समोरच्या पाणरेघेकडे आणि एकदा माझ्या डोळ्यांकडे बघत दादा म्हणाला, तुला पाणीदार समुद्राची ओढ लागते, आमच्यासारख्यांना मात्र तुझ्या पाणीदार डोळ्यांचीच ओढ लागते. कुठे राहिली असेल मथुरा आणि कुठे आहे हा गोमंत पर्वत? धाकट्या, कुठच्या कुठे आलो आहोत आपण? मग मी कितीतरी वेळ आम्ही दोघं त्या पाषाणखंडावर सुखदुःखांच्या कितीतरी गोष्टी बोलत बसलो. माझी शोधक दृष्टी संपूर्ण गोमंत पर्वताच्या परिसरावर मावळतीच्या संधिप्रकाशात सरासर फिरत राहिली. मी दादाला माझ्या गुप्तचरांकडून हस्तगत केलेली दक्षिण देशाची माहिती देऊ लागलो. पूर्वेकडे बोट करून म्हणालो, हे समोर दिसतं आहे ते वनवासी राज्य. त्याच्या खाली दक्षिणेला दूरवर पांड्य आणि मलय अशी राज्य आहेत. ही आर्यभूमी जिथे संपते तिथे कुमारी नावाचं भूटोक आहे. उजवीकडचा पश्चिम सागर, पूर्व सागर याहून कितीतरी मोठा असा या दोहोंना शेवटी दक्षिणेला आडवा मिळणारा दक्षिण सागर ही आहे. पशुपक्ष्यांनी गजबजलेल्या नयनरम्य अशा गोमंतावर आमचे दिवस कसे आनंदात चालले. मी आणि दादानं 1 सप्ताहातच बघता येईल तेवढा हा पर्वत मनमुक्त हिंडून फिरून घेतला. या पर्वताला उतरणीच्या दृष्टीने कुठं कुठं वाव आहे त्या उतारवाटाही बघून घेतल्या, नीट ढाणी ठेवल्या. इथल्या रसपूर्ण विविध फळांनी लोहयुक्त पाण्यानं आणि झुळझुळत्या थंडगार पश्चिम वाऱ्यानं मी आणि दादा या पर्वताच्या गाढ प्रेमातच पडलो. आनंदाने तुडुंब भरलेले दिवस पर्वतावर केव्हा चढत व मावळत ते ध्यानीही येत नसे आमच्या. आमच्या अग्रदूताने निरोप दिल्याप्रमाणे जसजशी दक्षिणेतून महिष्मती, पद्मावत, वनवासी आणि हरित या आमच्या यादव राज्यातून सशस्त्र लढाऊ चतुरंग सैन्य दल गोमंत चढून येऊ लागले, तसतशी आमच्या आनंदात भर पडत चालली. त्याचा कळस मागे निरोप ठेवल्याप्रमाणे जेव्हा महारथी, अजानुबाहू सेनापती सात्यकीही सैन्य येऊन मिळाला तेव्हा झाला. आता गोमंत पर्वताच्या झाडांच्या गचपणात जिथे जागा मिळेल तिथे यादव सेनेच्या राहुट्याच राहुट्या पडल्या. पायथ्याच्या सागवानी तळापासून शिखराच्या पठारी परिसरापर्यंत रोज सशस्त्र सेनादूत उभ्या गोमंतक पर्वताची खडा माहिती उचलून आम्हाला देऊ लागले. पर्वताला प्रचंड सैन्य शिबिराचं रूप आलं.
दंडकारण्य पार करताना भृगुश्रेष्ठ परशुरामांना भेटताना आणि इथं आल्यापासून माझ्या मनाच्या वनात शंकेच्या अनेक रानकाक पक्ष्यांची करकर सतत ऐकू येऊ लागली. इथं नक्कीच काहीतरी घडणार. भविष्यकाळच्या पिढ्यांसाठी सतत स्मरणात राहावं असं काहीतरी नाट्य इथे रंगणार. घडलंही तसंच. इथं येऊन आम्हाला एक मास लोटला नाही तोच. एक दिवस उगवतीच्या सूर्यबिंबाबरोबर पर्वताच्या पायथ्याकडून उठलेला दुमदुभी रणहलग्या रणढोल यांचं संमिश्र गर्जता कल्लोळच कल्लोळ गोमंताच्या घनदाट वनराईला भिडला. चढत्या सूर्याबरोबर तो रणकल्लोळ वाढतच चालला. इतकी रणवाद्य कडाडत एकाच वेळी गरजू लागली की एरवी मनमुक्त कलकलणाऱ्या पक्ष्यांतील काही अधिक मोठ्या कलकल भेदरून उडून दूर कुठंतरीच निघून गेले. काही जागच्या जागी थिजून आपापल्या कोटारात चिडीचूप झाले. मी, दादा, सात्यकी, दक्षिण देशीच्या आम्हा यादवांचे सेनापती सारेच पठारावरच्या उंच प्रशस्त पाषाणखंडावर चढलो. पर्वताच्या पायथ्याचा वेध घेत बघू लागलो. खाली हत्ती, घोडे, पदाती यांनी भरलेल्या मागध सेनेच्या लाटाच लाटा हेलावत होत्या, कलकलत होत्या. मागधांच्या त्रिकोणी शेंद्री ध्वजांचा रंगच रांगा सर्वत्र पसरल्या होत्या. पाठीमागे चेदीच्या चंदेरी ध्वजांचा पताका रांगेत दिसू लागला. अर्थ स्पष्ट होता. प्रतिशोधाने तारतम्याची सीमा ओलांडली होती. जरासंधानं माझ्यासाठी मथुरेवर धाडलेलं 17वं आक्रमण शेपूट टाणत थेट दक्षिणेकडे घुसवलं होतं. जामात कंस वधला म्हणून माझ्यावरचा त्याचा मनक्षोभ दिवसागणिक वाढता आता पराकोटीला पोचला होता. चेदीराज शिशुपालासह तो माझ्या पाठलागावर पडला होता. इथं दूर दक्षिण देशी येऊन थेट गोमंत पर्वताला भिडला होता. त्याच्याबरोबर कलिंगराज, श्रुतायू, काश्मीरराज, गोनर्द, किन्नरराज, द्रुम, मालवराज, सूर्याक्ष, वेणुदारी, छागली, सोमक आणि दरद असे राजेही होते, आपापल्या सेनेसह आलेले. आता आमच्या पर्वतावर चित्ताचपळ हालचाली सुरू झाल्या होत्या. मी पाठोपाठ आज्ञा धाडून पायथ्याचे सागवानी वनातील आमचे सैनिक तत्काळ प्रथम वर घेतले. पाठोपाठ सर्व सेना दलाची पर्वताच्या रचनेप्रमाणे विभागणी केली. संरक्षणाचा पक्का पवित्रा घेतला. जरासंधांच्या मागधांना संयम आणि शांतता जन्मातच कशी ती माहीत नव्हती. ते आले ते सागवानी वनात तडक घुसू बघू लागले. पवित्रा धरलेल्या आमच्या यादव सेनेने निकराच्या प्रतिचढाया केल्या. त्यांना कापून काढलं. त्यामुळे नवीन घुसू बघणारे भयाने परतले, पळू लागले. जरासंध आणि शिशुपाल रोज नव्या अवसानाने सैनिक सागवानी दाट फळीत लोटू लागले. त्यातील कितीतरी वनांमुळे लढायलाही वाव नसल्यामुळे अकारण कोसळून गेले. गोमंत पर्वताच्या अर्ध्या उंच शिलांगावर पसरलेले आम्ही यादव होतो. पायथ्याच्या पठारावर पसरलेले जरासंध, शिशुपालाचे अगणित मागध, चेदी नि इतर सैनिक होते. मध्ये घनदाट सागवान. असा हा युद्धाचा देखावा एक तसूनी शत्रूंना पर्वताच्या वनराईत शिरकाव न करू देता तटस्थच राहिला. अथक पाठलाग करून केव्हा एकदा मथुरेच्या यादवांच्या काळ्याला गाठतो असं जरासंधाला झालं होतं. गदेच्या प्रहाराने त्यांचं केव्हा चिंदामिंदा करून टाकतो अशी दातोट खात स्वप्न रचणारा मागधीपती जरासंध पायाला खीळ बसल्यासारखा झाला. कवचधारी जरासंध रोज आपल्या सेनापती शिबिरातून चतुरंग दलात गरगर फिरत होता. पर्वताच्या पायथ्याशी येत होता. हतप्रभ होत मान उंचावून भुवयांवर हाताची झड घेत बारीक डोळ्यांनी शिखराकडे एकटक बघत होता. निरुपयोगानं आगतिक होऊन हाताखालच्या सेनाधिकाऱ्यांवर भयान खेकसत कडाडू लागला. मला आणि बलरामदादाला गोमंत पर्वतातून बाहेर मोकळ्यावर खेचण्यासाठी त्यानं निर्णय घेतला. उभा गोमंत पर्वतच जाळावर घालण्याचा. त्यानं पायथ्याशी भिडवलेली आपली गज आणि अश्वपथकं आता एकाएकी पट्टापट मागे घेतली. हातात पेट्टे पलिते घेतलेली शिरस्त्राणधारी कवचधारी पदादी पथकं पर्वताच्या पायथ्यालगत पुढे आणली. लागलीच मला कळून चुकलं की आता कसली आग ओकणारं युद्धचाल खेळणार आहे. माझ्या आणि दादाच्या तत्काळ सतासट आज्ञा सुटल्या. मिळेल त्या वाटेने सर्वांनी पर्वत सोडून पायथ्याच्या पश्चिम पठारावर एकटवावं.
मागधानी पेट्टेपलित भिडवतात. सागवानच्या भुईवर पडलेल्या तंबाखासारख्या वाळक्या अगणित सागपर्णांनी क्षणात कर्पुरासारखा धडाधड पेट घेतला. हा हा म्हणता अग्नीच्या लवलवत्या चटपटीत प्रचंड ज्वाळांनी गोमंताचा पुरा पायथा आपल्या लपेटीत घडून घेतला. वाऱ्याच्या जोरावर क्षणाक्षणाला लवलवत्या भेलकांडात आकाशात झेपावणाऱ्या प्रचंड पिवळ्या धमक अग्निलोळांनी हाहाकार माजवला. एरवी नाना श्वापदांच्या गगनभेदी गर्जनांनी सारा गोमंत पर्वत कसा दणाणून हादरून जाई, आता मात्र ती तरस, लांडगे, चित्ता, वाघा, सिंहासारखी विक्राळ हिंस्र अरण्यश्वापद भेदरली. प्राणभयानं 20-20 हात आकांती उड्या घेत अग्नीबाहेर आक्रोशात पडण्यासाठी प्राणांतक धडपडू लागली. काही चपळाईनं निसटली, काही मध्येच ढेपाळून अग्नीत कोसळली. त्यांच्या आयाळी, केशावळ व जळक्या मांसखंडाचा असह्य उग्रदर्प सर्वत्र पसरू लागला. ज्वाळांचे चटके बसतात. धिप्पाड हत्तींचे कळपाच्या कळप प्राणांत चित्कारू लागले. वळवळत्या सोंडास सोंडा उभारून प्राणभयाने कर्णकठोर चित्कारू लागले. एकमेकांना ढकलत डांगलत आवेशाने धावू लागले. त्यातील काही निसटले, काही मध्येच कोसळले, होरपळले, असह्य तळमळत शांत झाले. हरणे, ससे, चितळं, काळविटं, रानडुक्कर, रानगवे, लांडगे, भेकरं, कोल्हे यांची तर वाट फुटेल तिकडे आक्रोशात उड्या घेत पांगापांग झाली. भेदरून उड्या घेताना एकमेकांना धडकूनच कित्येक पशु वनाग्नीत कोसळले. प्राणांताने ओरडणारे गरुड, कोकीळ, कपोत, क्रौंच, धनछडी, मयूर, ससाणे, रानरावे अशा पक्षातील कितीतरी नुसत्या झळांनीच पंखहीन झाल्यासारखे धडाधड कोसळले. बिळाबिळातील नाग, अजगर, धामण, घोणस यांसारखे सर्प आणि घोरपड, सरडा, गणेश असे प्राणी वळवळत बाहेर पडले. कित्येक सुटले, कित्येक अग्नीच्या भक्ष्यस्थानी मध्येच वळवळत पडले, करपून गेले. साग, ऐन, अंजन, कांचन, खैर, केंजळ, जांभळ, हिरड, बेहड अशा उंचच उंच वृक्षांच्या उभ्या देही पेटून फुटताना प्रचंड संमिश्र कडकडाट होऊ लागला. जसजशी पर्वताची वनराई भव्य अग्निकुंडाचं भयान दारुक रूप घेऊन रसरसू लागली, तसे जळत्या राखेचे उष्ण उष्ण तुषार हवेच्या झोतांवर सर्वत्र विखरत चालले. पेटत्या गोमंत पर्वताच्या झळीने हबकलेले प्रत्यक्ष जरासंधाचे आघाडीचे मागत सैनिकही धगमार न साहून अर्धा एक योजन प्रथम भेदरून आपोआप मागे हटले. मागत तळांवर आपल्या रावट्यात जरासंध आणि शिशुपाल यांनी तर आपापल्या सेनापतींसह आनंदाच्या हर्षविभोर आरोळ्या ठोकल्या. मैरेक मद्याचे कुंभच कुंभ रिचवायला प्रारंभही केला. त्यांनी पक्का कयास केला होता. उपोषणासाठी लागणारे चुलखंडात तापत्या राखेत रताळूंचे रानकंद होरपळून काढतात, तसे श्रीकृष्ण, बलराम गोमंताच्या या पेटत्या चुलखंडात पूर्ण देही होरपळून गेले असणार. इकडे झाडून सारे यादव सैनिक पश्चिमेच्या दुसऱ्या दिशेने प्रथम सुरक्षित पर्वताबाहेर काढून मी आणि बलरामदादानं सर्वात शेवटी पर्वत केव्हाच सोडलाही होता. एकदा धनुष्यातून सोडलेला बाण जसा त्यांच्या गतीनंच थांबवायचा तेव्हा कधीतरी थांबतो, तसा आता हा गोमंत पर्वताचा पेटलेला अनावर वणवा त्याच्याच लयीने कधीतरी आपोआप थांबणार होता. तो पेटवणं जरासंधांच्या हाती होतं, थांबविणं मात्र आता त्याच्या, माझ्या, दादाच्या व कोणाच्याच हाती नव्हतं. एकीकडून वनवासी राज्याचा आणि दुसरीकडून गोमंतक राज्याचा परिसर उजळणाऱ्या या वणव्याला साक्षी ठेवून आमच्या सैन्यानं दक्षिण देशीच्या सेनेशी प्रथम हातमिळवणी केली. मग या जोड यादव सेनेने पर्वताला पुरता वळसा घातला. मध्यधुंद असावत जरासंधावर, शिशुपालावर निकराच्या आक्रमी जय इडादेवी अशा रणघोषणा देत ही सेना अचानक कोसळली. मागत चेदीने उठवून शस्त्र सावरण्यापूर्वीच युद्धाला तोंड फुटलं. मोकळ्या पठारावर असलेल्या आमच्या सेनेने रणवाद्यांच्या गजरात आवेगी चढाई करताच समोरचा अगोदरचाच वणव्याच्या धागेनं दिपून गेलेला मागधांचा सेनासागर थिजूनच गेला, भांबावला. त्यांना कसं नि कुठं धावं तेच सुचेना.
तसे मागध युद्धात निष्णात, धैर्यशील, पराक्रमी आणि आता तर संख्येने आमच्यापेक्षा कितीतरी अधिक होते. तरीही आमचा शूर सैनिकांना चेतावणी देत मी आणि दादा प्रथम हत्तीवरच्या अंबारीतून शत्रूंवर कोसळलो. दादाची प्रारंभीच गाठ पडली ती राजा दरदाशी. हा म्हणता आपल्या संवर्तक नांगरानं आकडीसारखं धरून दादानं त्याला रथातून भुईवर दाणकन खाली खेचलं. मग सौनंद मुसलाच्या एकाच भक्कम प्रहाराने जागीच वधलं. मागधांच्या यापूर्वीच्या युद्धात असं कधी घडलं नव्हतं, पण आज घडलं. सम्राट असून, आर्यवर्तात पराक्रमी धाक असूनही जरासंध मागे हटला, चक्क पाठ फिरवून पळू लागला. तसं त्याचं चतुरंग दली सैन्यही काढता पाय घेऊन त्याच्या मागून पळू लागलं. आता मागधांच्या पाठलागावर आमचं चेतलेलं विजयी यादव सैन्य पडलं. हाती सौनंद, मुसल पेललेला मी आणि संवर्तक नांगर सरसावलेला दादा रथातून त्यांचं नेतृत्व करू लागला. पुढे, मागं, चेदी आणि पाठीमागे उत्तर दक्षिणेचे यादव असा पाठलागाचा खेळ संध्याकाळपर्यंत चालला. शेवटी त्यांना वनवासी राज्याच्या सीमेबाहेर पिटाळून मगच संध्याकाळ झाल्यामुळे आम्ही परतलो. पुन्हा गोमंत पर्वताच्या पायथ्याशी आलो. जिथं जरासंध शिशुपालाच पडला होता तिथंच आमचाही तळ पडला. अद्याप पर्वत पेटतच होता. दिवसासारखा वाटणाऱ्या त्याच्या उजेडात आमच्या सैनिकांनी आता नव्या राहुट्या ठोकल्या. रात्रीचे अन्न शिजवले गेले. कित्येक दिवस लढून आणि आज पाठलाग करून थकलेले आमचे सैनिक राहुट्यात समोरच्या मोकळ्या पटांगणात विसावले. दुसऱ्या दिवशी आमच्या विजयी सेनेने पुन्हा भृगुश्रेष्ठ परशुरामांच्या शूरपारक आश्रमाची वाट धरली. या आश्रमातून भृगूंना आमच्या जरासंधावरील विजयाची वार्ता आपोआप समजली होती. त्यांनी आमचं वाद्यांच्या गजरात सहर्ष प्रचंड स्वागत केलं. आता मला ओढ लागली होती ती परशुरामांच्या दिपविणाऱ्या तेजावंत आणि दूरदृष्टीच्या भव्य मुद्रेच्या प्रत्यक्ष दर्शनाची. किती अचूकपणे त्यांनी मला गोमंताकडे जाण्याचा संकेत केला होता. त्यांची माझी भेट झाली नसती तर? जरासंधाने आम्हाला मोकळ्या पठारावरच कुठं गाठलं असतं तर? अद्याप भृगुश्रेष्ठ वेण्णा नदीच्या काठीच होते. शूरपारकांचा पाहुणचार घेऊन मी व बलरामदादा आमच्या विजयी सेनेसह त्या आश्रमाकडे चाललो. दंडकारण्याचा प्रवास करून आमच्या पाठोपाठ दक्षिण देशात उतरलेला आमचा सेनापती सात्यकी बरोबर होता. तो नुकत्याच मिळालेल्या जरासंध, शिशुपाल यांच्यावरील विजयामुळे अत्यंत प्रभावित झाला होता. पुन्हा चाललेल्या कोयना घाटीच्या प्रवासात तो, मी आणि दादा एकाच रथात होतो. आम्हाला मथुरा सोडून बरेच महिने झाले होते. तिकडील काहीच वार्ता मधल्या धामधुमीत समजू शकली नव्हती. मी एक करून सात्यकीकडून मी काढून घेत होतो. काही गोष्ट तो स्वतःच निवेदन करून सांगत होता. म्हणाला, मथुरेतील उग्रसेन महाराज आणि जवळजवळ सर्व प्रमुख यादव या सततच्या युद्धांना कंटाळले आहेत. तू आणि बलराम मथुरा सोडली तरी त्यांनी भीती वाटते ती मागत पुन्हा येतील याची. सेनापती, आता जरासंध, त्याचे मित्र आणि मागत पुन्हा कधीच मथुरेवर चालून येणार नाहीत. मीही एक पक्का निर्णय मनाशी घेतला आहे. दक्षिणदेशीच्या या भ्रमणानंतर पुन्हा मथुरेत गेलो की यादवांच्या राजसभेत मी तो प्रकटपणे मांडणार आहे. ज्या स्थितीत आणि ज्या पद्धतीनं मी मथुरा सोडली आहे तो सल माझ्यापेक्षा यादवांनाच अधिक जाणवतो आहे. मी ते जाणतो. तो काढून टाकला पाहिजे. योग्य वेळ येताच मी ते करणार आहे. सात्यकीला मी खांद्यावर हात ठेवीत धीर दिला. आम्ही वेण्णा नदीकाठच्या भृगू आश्रमाजवळ आलो. मागच्या वेळी मी, दादा, विपृथी आणि मोजके यादव होतो. यावेळी आमच्याबरोबर दक्षिणेचं विजयी यादव सैन्यही होतं. यावेळी तर झाडून साऱ्या शिष्यगणांसह प्रत्यक्ष भृगुश्रेष्ठ परशुरामच आम्हाला सामोरे आले. आणि होय, त्यांच्या खांद्यावर विदभर रुंदीचा परशुही यावेळी तळपळत होता. मी, दादा, सात्यकी सर्वांनी त्या तेजस्वी व द्रष्ट्या योगपुरुषाला आश्रमाच्या महाद्वारात आदराचे दंडवत घातले. त्यांच्या प्रशस्त आचार्यकुटीकडे चालताना माझ्या खांद्यावर हात ठेवून ते प्रेमाने म्हणाले, जरासंधाने निसर्गानं शेकडो वर्षाची साधना करून समृद्ध केलेला गोमंतसारखा
पर्वत वणव्यात जाळून टाकला म्हणून तू हळहळलास. ते योग्यही आहे, पण मला स्पष्ट दिसत आहे प्रत्यक्ष तुलाही असा निर्णय भविष्यात घ्यावा लागेल, याहून घोर वन जाळण्याचा, आणि तेही तुला मानवाच्या कल्याणासाठीच करावी लागेल. ज्येष्ठ भृगू पांढरा शुभ्र दाट दाढीवर हसले. आम्ही त्यांच्या आचार्य कुटीत आलो. फलाहार झाला. कुटीत मध्यभागीच एक अहोरात्र धगधगतं प्रशस्त यज्ञकुंड होतं. त्याच्या शेजारी एक चौरंगासारख्या लाकडी उंच व्याघ्रजीन अंथरलेला आसनावर भृगुश्रेष्ठ परशुराम बसले. मी आणि दादा मध्येच यज्ञकुंड ठेवून भृगूंच्या समोरच मृगजिनावर बसलो. आमच्या यादव सेनेतील सैनिक कुटीबाहेर आश्रमभर पसरले. जसा आचार्य सांदीपनी घनगंभीर नादमय सुरात आम्हाला अंकपात आश्रमात बोध करीत, त्याच गुरुभावानं आमच्याशी बोलताना परशुराम म्हणाले, रामा, श्रीकृष्णा, यापूर्वी आर्यवर्तांचं दक्षिण टोक असलेलं दंडकारण्य ओलांडून केवळ दशरथपुत्र श्रीराम लक्ष्मणासह आला होता. आता तुम्ही आलात आणि तुमच्या भेटीचा मलाही योग लाभला. तुम्ही इथून भेटून गेल्यापासून मी विचार करत आहे, काय हेतू असावा निसर्गाचा आणि परमेशाचा तुमच्या माझ्या भेटीमागं. तुमच्यापेक्षा वयाच्या अधिकारानं कितीतरी संवत्सराचा मला अनुभव आहे. त्याला अनुसरून मी थोडक्यातच तुमचं मला स्पष्ट दिसणारं जीवितकार्य सांगतो आहे, ते नीट ऐका. दुर्बळांच्या अधिकारांचं व जीवन जगण्याच्या हक्काचं संरक्षण करतं ते खरं क्षत्रियत्व. तोच खरा पुरुषार्थ. जीवन म्हणजे काय? अधिकार म्हणजे काय? त्यापेक्षा उत्तरदायित्व म्हणजे काय? निसर्ग म्हणजे काय? हे ज्ञान सुलभ रीतीने समजावून सांगतं ते ब्रह्मत्व. मी जन्मानं ब्रह्मकुमार असलो तरी कर्मानं क्षत्रियत्वाचं कर्तव्यनिष्ठ पालन केलं. सर्वांगीण जीवनाला अडसर ठरणारं, कुणालाही न मानणारं वदोन्मत क्षत्रियत्व निखदून टाकलंय. कुठल्याही राज्याच्या सिंहासनाचा लोभ न धरता भृगूंचे आश्रम आर्यवर्तभर उठवून ज्ञानदानांचं ब्रह्मकर्म जीवनभर निष्ठेने करीत आलो. थोडक्यात मला समजला तो जीवनाचा अर्थ सांगतो. ज्ञान, विज्ञान, प्रज्ञान ही जीवनाची 3 प्रमुख अंग आहेत. ज्ञान म्हणजे भोवतीच्या चराचर सृष्टीची सखोल माहिती. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, सूक्ष्मातलं सूक्ष्म ज्ञान. ब्रह्मासारख्या विद्येच्या प्राप्तीने मी ते मिळवलं. प्रज्ञान म्हणजे स्वतःसह संपूर्ण जीवनाचं सखोल ज्ञान. आपल्यात आणि प्रत्येक सजीव निर्जीव यात वावरणाऱ्या चिरंतन चैतन्याचा अंतिम शोध घेतं हे प्रज्ञान. आता तुम्हाला मी जे सांगतो आहे ते ज्ञानाविज्ञानापलीकडच्या प्रज्ञान क्षेत्रातलं आहे, म्हणून महत्त्वाचं आहे. रामा, श्रीकृष्णा, तुम्ही जन्मानं यदुकुलोत्पन्न असलात तरी केवळ यादवांच्याच 18 कुलांचेच नाहीत, नुसत्या शूरसेन राज्याचेही नाहीत, दंडकारण्याला भिडवून संपणाऱ्या केवळ आर्यवर्ताचेही नाहीत. तुम्ही सतत वाहणाऱ्या मानवी जीवनगंगेच्या घाटावरचे चिरंतन तेवणारे दीप आहात. तुम्हाला कुलाच्या स्थलकालाच्या मर्यादा पडू शकत नाहीत. काही एक निश्चित दृष्टी समोर ठेवून मी जीवनभर भटकलो आणि कार्य केले श्रीकृष्णा. त्याचा उत्तराधिकारी म्हणून नेत्रातून तुझी खूण पटल्यामुळेच मी तुला आज एक अमोल व स्वर्गीय अशी भेट देणार आहे. तिचा अर्थ समजण्याची, योग्य वेळी तिचं प्रक्षेपण करण्याची आणि प्रसंगी ती विसर्जन करण्याची सर्व क्षमता मला तुझ्या ठायी दिसते. तूच यासाठी सर्वथा व एकमेव योग्य आहेस. तूच माझा उत्तराधिकारी आहेस. जर का तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.